संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे दौंड तालुक्याच्या हद्दीत आगमन होताच ज्ञानोबा माऊली तुकारामच्या अखंड गजरात भाविकांनी पालखीचे उत्साहपूर्ण आणि भक्तिभावाने स्वागत केले। संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान, हरित वारी, स्वच्छता वारी। महाराजांनी हातामध्ये झाडू घेऊन गेले 15 वर्षे झाले तुकाराम महाराजांची वारी, हरिद्वारी, स्वच्छता वारी, सामाजिक वारी, निश्चितीचे भारी व्यसनमुक्त वारी असा संदेश। आपण तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानापासून तर आतापर्यंत किती वर्ष झालं पायवारी करता आणि तुमचा अनुभव काय आणि तुमची वारी जगावेगळी वारी आहे, स्वच्छता आणि अभिमान तुमच्यापाशी आहे, तर तुम्ही त्याच्याबद्दल मार्गदर्शन करावं वारकऱ्यांना। रामकृष्ण हरी, मी फुलचंद नागटिळक, मुक्काम पोस्ट खैरा, तालुका माडा, जिल्हा सोलापूर। मी शेतकरी आहे। शेतीची मशागत करत करत मानवी मनाची मशागत करायला जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये गेली 15 वर्ष वारी रस्ते साफ करता करता माणसाची मन स्वच्छ केली, नजर स्वच्छ केली आणि हाताला शुद्ध कर्म करा सांगण्याचा मला सांगण्याचा योग लाभला। कारण रस्त्यावरती तुम्ही केळी टाकता त्यावेळेस कोणीतरी वारकरी कोणतरी आपला बांधव पडतो, लागतो, कुवा मोडतो किंवा डोक्याला लागतो, विजा होते, त्यावेळेस आपण रस्त्यावरती केळी टाकू नका। अन्न हे परब्रह्म आहे, अन्न हे रस्त्यावर टाकू नका। संत म्हणतात खात गात जा गात जा, पण गाडगेबाबा म्हणतात की खात जा खात जा, कमी खा मोजकं खा, कारण आरोग्य हे जे गाडगं आहे पिढ्यानपिढ्या राहू शकतो पण आपला देह राहू शकत नाही। कारण मोजकं खाल्लं तर आपल्याला ऊर्जा मिळते, जास्त खाल्लं तर आपल्याला म्हणतात आपली पोटाची भट्टी बिघडते। म्हणून कमी खा, आनंदी राहा आणि आईवडिलांची सेवा करा। कारण हे आईवडिलांची सेवा करत असताना आपण पंढरपूरची वारी करतो पण आईबापाची सेवा करत नाही, त्या वारीला किंमत नाही। कोण आहोत एकच आहे, माझ्या अंगावरती गेलेले कपडे आहेत ते माझे प्रांत आहेत, माझा देश अनेक प्रांत, अनेक भाषा, अनेक संस्कृती, माझा भारत देश आहे। म्हणजेच प्रांत जोला, देश जोला म्हणजे माणूस जोला, हे मानवतेची वारी, राष्ट्रीय एकत्रितेची वारी, समतेची वारी म्हणजे जगाच्या पाठीवर कुठंच नाही, ती म्हणजे आपल्या भारतामध्ये आहे। म्हणून आम्ही कोण आहोत? आम्ही पंढरीचे वारकरी, चाललो विठ्ठलाच्या दरबारी, विठ्ठल विठ्ठलमुखी नाम, भक्ती घडावी निष्काम, ऋणांतरीचा भक्तिभाव, जन माणसात पाहतो देव, सत्यकर्म माझी पूजा, राब राबणी संसारी, विठ्ठल भक्ती रमती नर नारी, विठ्ठल कृपेचा प्रसाद, जन्मांजन्मी सेवा घडावी हे मागतो फुलचंद विठ्ठल विठ्ठल। हे गाडगा आहे, पिढ्याने पिढ्या राहू शकतो तो देह राहू शकत नाही, म्हणून निर्व्यसनी राहा। खाऊन गुटका आनंद होतो नटका, गरकन होऊन संसार होतो फटका, झाला गुटका बंदी मावा कोण होतो आनंदी, कधी होईल कोणता रोग, बघावलं कर्माचा भोग, खेळणूकच कधी मटका, संसारावेळी कायमचाच फटका। आम्ही सर्वसामान्य वारकरी स्वतःसाठी मागतो, आमच्या प्रपंचासाठी मागतो, आमच्या मुलाबाळासाठी मागतो, परंतु संत जगासाठी मागतात। तर संत गाडगेबाबा काय मागतात बघा, जय हरी बरसाव्या सरीवर सरी, चिंब बिजावा वारकरी, वारकऱ्याची होई बक्क तारंबळ, दूर व्हावा दुष्काळ, अशी भाग्यवान गाडवी पंढरीची वारी, सुखी समृद्ध करावा शेतकरी, बरसाव्या सरीवर सरी, चिंब बिजावा वारकरी, या वारीतच नाचत भिजत यावा पंढरीचा श्री हरी, समृद्ध करावा शेतकरी, एक करी झाड लावू या दारी, निर्मल वारी हरित वारी, आनंद वारी, सुखी करूया सुखी आनंदी करूया आपली निर्मल वारी, जय हरी। म्हणून आपण पंढरीला जात असताना एकच करा, निर्व्यसनी राहा, आईवडिलांची सेवा करा, ज्याला त्याला श्रीमंतीची झाले आहे काही नीतिमत्तामधून बाबा चालायचंच नाही, तरी तशीच मिळवली धनसंपत्ती, माणूस हे सोडून जाताना समोर येणार किती, आयुष्याची वाट धरणा करी, ज्याला त्याला श्रीमंतीची झाले आहे काही, कुणी म्हणे फुलचंद झाला वेडा, जन्ममरणाचं कोडं सोडा, नको देवा मला शहाणपण, घडू तुझे सदैव चिंतन, विठ्ठला चित्राव द्या कण तुझे पायी, ज्याला त्याला श्रीमंतीची झाले आहे काही, नीतिमत्तामधून बाबांना चालायचंच नाही। म्हणून एकच करा, लटके वारकरी बनू नका, खरे वारकरी बना, कारण हाताची बोटं समान नाहीत, तसे वारकरी समान नाहीत। म्हणून आम्ही लटक्याचे वारकरी, आम्ही लटक्याचे वारकरी, आम्ही चाललोय पंढरपुरी, कपाळी लावला टिळा, तेव्हा तुझ्याविषयी मुळीच नाही लळा, समाधान नाही पोट भरलं तरी, आम्ही लटक्याचे वारकरी, आम्ही चाललोय पंढरपुरी, जे जे मिळे रस्त्यावरी, जे जे मिळे रस्त्यावरी, येथे नेतोय आम्ही घरी, आम्ही लटक्याचे वारकरी, आम्ही चाललोय पंढरपुरी। म्हणून लटके वारकरी करू नका। आणि आपल्याला एक सांगायचं, अजून माझ्या वारीमध्ये अनेक पालक आहेत, माता आहेत,
प्रत्येकाला वाटतं माझ्या मुलीला चांगला नवरा मिळावा, नोकरदार मिळावा, परंतु आपली मुलगी खूप शिकलेली आहे, तुम्ही तिला मोठं केलं आहे, परंतु तारुण्य थांबत नाही, संधी कुणासाठी थांबत नाही. तर माझ्या वारकरी बांधवांना, माता भगिनींना एकच विनंती आहे, आईंना, की आपल्या मुलीचं लग्न वेळेत करा. तारुण्य थांबत नाही, कारण तिनं आई व्हायचं कधी, आजोबा आजी कधी व्हायचं त्यांनी, म्हणून वेळेत जे आहे तारुण्यामध्ये त्यांचं लग्न करा आणि अपेक्षेला थोडी मर्यादा ठेवा. आणि दुसरी गोष्ट, हे अध्यात्म शिकत असताना तुम्ही पदवीच्या मागं लागताय, मार्काच्या मागं लागताय, पण आमचं अध्यात्म काय देते बघा. तुम्ही क्षणिक सुखाच्या मागं न लागता शाश्वत सुख लागलं पाहिजे, शाश्वत आनंद मिळाला पाहिजे. शाश्वत आनंद घ्यायचा असेल तर या वारीमध्ये आलं पाहिजे, कारण स्वतःला शोधलं पाहिजे आपण कुठं आहोत ते. जिसने या देहाला नाव आहे पण आपल्या आत्म्याला नाव नाही. जिसने मुझे बुलाया है उसके लिए मैं चाह रहा हूँ, तोड़ना है मुझे माया मोह का बंधन. जिसने मेरा किया है रक्षण, जिसके आप करते हो याद वो है सामने खड़ा. विश्व ब्रह्मांड पन्ना ज्ञान है बड़ा, जिसके है श्रद्धा और विश्वास उनको मिलते बढ़ती भक्ति और शक्ति. जिनको मिला आत्मज्ञान और दिव्य दृष्टि. जिसने सोचा है मानव जन्म का हित, वो भगवान के पास करता है बातचीत, वो भगवान के पास करता है बातचीत. आपल्या परमेश्वराची बातचीत व्हावी, ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांसारखं आपलं बोलणं व्हावं. हीच खरी वारी, म्हणजेच मानवतेची वारी, समतेची वारी, राष्ट्रीय एकत्मतेची वारी. चला जाऊया पंढरपुरी. जय हरी महाराज. तुम्ही महाराष्ट्राच्या भूमीला तुमची मुलाखत दिली त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार. निर्मल वारी, हरित वारी, स्वच्छता कशा पद्धतीची असते त्याच्याबद्दल तुम्ही तुमचे मार्गदर्शन केले, त्याच्याबद्दल तुमच्या मनापासून महाराष्ट्राच्या भूमीतर्फे आभार.